अखेर निर्णय झाला फायनल। केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ। जाणून घ्या किती टक्के वाढणार डीए। बघा, मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे। सरकारने महागाई भत्ता, ज्याला आपण डीए म्हणतो, डीए वाढवण्याचा निर्णय घेतला असून यामुळे तब्बल 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। या निर्णयामुळे डीएच्या रकमेत किती वाढ होणार आहे आणि ती रक्कम कधीपासून खात्यात जमा होईल याबाबत स्पष्टता आली आहे। त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे। बघा, या वर्षाच्या पहिल्या 6 माहीत डीए किती वाढणार। सध्या जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी डीए वाढीबाबत स्पष्टता मिळाली आहे। सरकारने कर्मचाऱ्यांसाठी डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डीआर म्हणजे डिअरनेस रिलीफ हे वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। किती टक्के वाढ होईल याची कर्मचारी बेसब्रीने वाट या ठिकाणी पाहत होते। आता सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद आणि समाधान या ठिकाणी दिसून येत आहे। ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या म्हणजे 7th पे कमिशन या शिफारसीनुसार केली जाणार आहे। बघा, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब। सरकारने डीए वाढीबाबत निर्णय घेण्यासाठी 5 मार्चला कॅबिनेटची बैठक घेतली होती, मात्र त्यावेळी कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती। मागील वर्षी म्हणजे 7 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत डीए हे 46% 50% वाढवण्यात आला होता। यंदा 12 मार्च 2025 रोजी झालेल्या या कॅबिनेट बैठकीत अखेर डीए वाढीला मंजुरी या ठिकाणी देण्यात आली। जर सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली तर यंदाची होळी ही कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे। बघा, डीए वाढीचा फायदा कोणाला होणार। डीए आणि डीआर मध्ये वाढ झाल्यास सर्व केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा या ठिकाणी मिळेल। सरकारने जर डीए वाढीची घोषणा केली तर वाढीव रक्कम हे कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच या ठिकाणी जमा केली जाईल। जर डीए रकमेच्या वर्गणीत उशीर झाला तर कर्मचाऱ्यांना एरियर्स या ठिकाणी मिळतील। यामुळे कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढणार असून आर्थिक स्थैर्यही या ठिकाणी लाभेल। बघा, डीए वाढ नेमकी कशी ठरते। डीए वाढीचा निर्णय AICPI म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीवर आधारित असतो। AICPI चे आकडे हे दर 6 महिन्यांनी जाहीर होतात। त्यानंतर सरकार डीए वाढीबाबत निर्णय घेते। साधारणतः जानेवारी महिन्यातील डीएची घोषणा ही मार्च मध्ये होते आणि जुलै महिन्यातील डीएची घोषणा ही ऑक्टोबर मध्ये केली जाते। यंदा डिसेंबर 2024च्या या आकडेवारीनुसार डीए वाढीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे। बघा, डीए वाढ AICPIच्या आकडेवारीवर ठरते। डिसेंबर 2024चे आकडे हाती आले असून त्यानुसार यावेळी डीए हे 2% वाढवण्याची शक्यता आहे। मागील वर्षी सरकारने 2 टप्प्यात 7% वाढ दिली होती। बघा, जानेवारी 2024 मध्ये 4% वाढ, जुलै 2024 मध्ये 3% वाढ। सध्या कर्मचाऱ्यांना 53% डीए मिळत आहे आणि नव्या वाढीनंतर हे प्रमाण 55% जाण्याची शक्यता आहे। बघा, 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा सुरू। सध्या 7व्या वेतन आयोग लागू होऊन 9 वर्ष पूर्ण झाली आहे। सरकार साधारणतः 10 वर्षांनी नवा वेतन आयोग लागू करते। त्यामुळे आता कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची म्हणजे 8th पे कमिशन आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहेत। सरकारकडून अपेक्षा आहे की सर्व प्रक्रिया ही वेळेत पूर्ण करून 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू केला जाईल। यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना याचा मोठा फायदा होईल। बघा, सरकारचा मोठा निर्णय आणि आर्थिक लाभाची अपेक्षा। डीए वाढीनंतर कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढणार आहे आणि पेन्शनधारकांनाही याचा थेट फायदा होईल। होळीच्या आधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होण्याची शक्यता आहे।
डीए वाढीमुळे महागाईच्या वाढत्या दराचा फटका हे कर्मचाऱ्यांना कमी प्रमाणात बसणार आहे। डीए वाढीनंतर कर्मचाऱ्यांना होणारे फायदे महिन्यांच्या पगारात थेट वाढ, जीवनमान सुधारण्यास मदत होणार, आर्थिक स्थैर्य देखील आपोआप वाढणार, महागाईचा फटका या ठिकाणी कमी होणार आणि एडीआरसह डीएची रक्कम जमा होण्याची शक्यता। बघा, कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। डीए वाढीनंतर आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्नात वाढ होणार आहे आणि 8व्या वेतन आयोगाच्या या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे एक प्रकारचे आश्वासन आहे।